शेतकरी मित्रांनो, नमस्कार. ग्रीन गोल्ड ॲग्रीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज आहे 29 नोव्हेंबर 2025 आणि आज आपण जाणून घेणार आहोत आजचे कापूस बाजारभाव. कापूस बाजारभावामध्ये दर हा वाढतोय आणि वाढता असलेला दर हा शेतकऱ्यांसाठी नेहमीच फायद्याचा आहे. परंतु स्थानिक बाजारपेठेमध्ये अजूनही दर वाढत नाहीत. त्याचं कारण असं की स्थानिकमधून जिनिंगमधून मोठ्या जिनिंग ह्यामुळे जे 2 टप्पेमध्ये येतात त्यामध्ये कमिशन थोडक्यात त्यांना राहतं किंवा जर डायरेक्टली जिनिंगचा रेट दिला तर ते राहणार नाही आणि म्हणून हे रेट कमी जास्त होत राहतात. ज्यावेळेस गठण साधारण 200-300 रुपये वाढतं त्यावेळेस स्थानिक बाजारपेठेमध्ये 100 रुपयांनी वाढ होते. छोट्या जिनिंगमध्ये जवळजवळ 150 रुपयांनी वाढ होते आणि मोठ्या जिनिंगमध्ये 300 रुपयांनी वाढ होते. असंच आपण आज जाणून घेणार आहोत की स्थानिक बाजारपेठेमध्ये काय आहे, छोट्या जिनिंगमध्ये दर काय आहेत आणि मोठ्या जिनिंगमध्ये रेट काय आहे. तसंच विभागानुसार देखील आपण जाणून घेणार आहोत की आजची परिस्थिती काय आहे, आजचे बाजारभाव काय आहेत. तर मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिलला ऑन करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन या मिळत राहतील. तसेच शेतीविषयक इतर माहिती देखील तुम्हाला पाहायला मिळेल. तर मित्रांनो, आज 29 नोव्हेंबर, कालचा आपण जो दर पाहिला तर यामध्ये गठणचा रेट होता 51,600 रुपये, जो की जवळजवळ 300 रुपयांनी गठण हे वाढलेलं होतं. आज मार्केटमध्ये जर 51,600 रुपये एवढं गठण असणार आहे, म्हणजे मार्केटमध्ये फारसा काही बदल आज झालेला नाही आहे. तरी स्थानिक बाजारपेठेमध्ये आपल्याला सर्वसाधारण 6,700 ते 6,800 रुपये दर पाहायला मिळणार आहे. त्यासोबत ज्या छोट्या जिनिंग्स आहेत तर छोट्या जिनिंग्समध्ये 7,000पर्यंत किंवा 7,100पर्यंत आपल्याला दर झालेले पाहायला मिळतील छोट्या जिनिंगमध्ये. त्यानंतर मोठ्या जिनिंग, आता मोठ्या जिनिंग म्हणजे थोडक्यात कोणत्या म्हणायच्या तर बीडमधील काही निवडक ज्या जिनिंग आहेत त्या, इकडे मग मानवत असेल, हिंगणघाट असेल, अकोला असेल, अकोट असेल, तर ह्या ज्या मोठ्या जिनिंग आहेत ज्या ठिकाणी व्यापारी खूप मोठा वर्ग पाहायला मिळतो, तर अशा ठिकाणी आपल्याला जे रेट आहेत तर सर्वसाधारण 7,300 पासून 7,650 पर्यंत दर आपल्याला पाहायला मिळणार आहे. आज त्यामध्ये थोडीशी तेजी आणखी येऊ शकते आणि तो 7,700 पर्यंत किंवा 7,750 पर्यंत दर हा होऊ शकतो. तर अशा पद्धतीनं दर हे वाढत जातात. स्थानिक बाजारपेठेमध्ये ज्या ठिकाणी लोकल व्यापारी असतो त्या ठिकाणी कमी दर, जिथं जिनिंग आहे म्हणजे छोट्या जिनिंग त्या ठिकाणी बऱ्यापैकी दर, आणि ज्या ठिकाणी मोठ्या जिनिंग असतात त्या ठिकाणी ॲक्च्युअल दर असतो. म्हणजे आता सध्याचा ॲक्च्युअल दर जो आहे हा जवळजवळ 7,500 रुपये आहे. परंतु स्थानिक शेतकऱ्यांना तेवढा रेट हा मिळत नाही, कारण त्यांना ह्या जिनिंगपर्यंतचा जो प्रवास आहे हा देखील न परवडणार आहे. तर मित्रांनो, आजच्या परिस्थितीमध्ये जवळजवळ 6,700 पासून 7,700 रुपयापर्यंत दर हे आपल्याला पाहायला मिळतील. तसेच दुपारनंतर काही प्रमाणामध्ये तेजी आपल्याला पाहायला मिळू शकते. तर तेजी काय आहे हे आपल्याला या उद्याच्या व्हिडिओमध्ये कळणार आहे. त्यामुळे उद्याचा व्हिडिओ नक्की पहा आणि डेली अपडेट घेण्यासाठी आजच आपल्या ग्रीन गोल्ड चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडल्यास व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.